नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक गरड ॲग्रोधन नर्सरीमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, हे आंब्याचे 3 वर्षाची झाडे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हे ब्रांचेसची रोपे आहेत. प्रत्येक रोपांना ब्रांचेस आलेले आहेत. तर हे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही कशी ह्या आंब्याला पालवी फुटलेली आहे. वरीसुद्धा पालवी चांगली सेट झालेली आहे. या ठिकाणी सुद्धा फुटत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा कालावधी पालवी फुटण्याचा कालावधी आहे. तर बऱ्याच रोपांना नवीन पालवी यायला चालू आहे. तर मित्रांनो, ही आहेत आपली ब्रांचेसची रोपे. रोडमध्ये किंवा धरणामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली आहे त्या शेतकऱ्यांना ही ब्रांचेसची झाडे लावायला चांगले आहेत मित्रांनो. तर या ब्रांचेसच्या झाडांचे बुंदेसुद्धा बघूया आपण. बुंदे बघा, हा बुंदा झाड आहे आणि या ठिकाणी असे ब्रांचेस आलेले आहेत. 5 ते 6 फुटाची शेतकरी मित्रांनो ही झाडे आहेत. तर आपल्याकडे ही मध्यम रोपे आहेत 2 वर्षाची. बघूया, ही आहेत मध्यम रोपे 3-4 फुटाची. बघू शकता क्लिअरमध्ये 3-4 वर्षाची ही 3 वर्षाची झाडे आहेत आणि ही 2 वर्षाची आंब्याची झाडे आहेत. झाडे म्हणा किंवा रोपे म्हणा. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना आंबा लागवडीसाठी योग्य रोपे आणि शेतकरी मित्रांनो, आंब्याची रोपे लावताना रोगमुक्त रोपे घ्या. कोणत्याही नर्सरीतून रोपे घेताना त्यावर स्पॉट वगैरे आलेले नसतात मित्रांनो, किंवा व्हायरस वगैरे भरपूर प्रमाणात आंब्याला येतो. तर तो व्हायरस आंब्याला कशामुळे येतो तर शेतकरी मित्रांनो मी सांगणार आहे. तर बरेच नर्सरीवाले आंब्याला युरियाचा वापर जास्त करतात. जास्त युरियाच्या वापरामुळे आंब्याला व्हायरस हा रोग येतो. व्हायरस, तर तो आंबा दिसायला विचित्र वाटतो. फोड्या आल्याने त्या आंब्याला आपल्याला दिसायला लागते. तर मित्रांनो, हे आपल्याला 2 वर्षाची रोपे आहेत, लागवडीसाठी योग्य आहेत. आणि ही सुद्धा आपल्याला 1.5 वर्षाची रोपे आहेत मित्रांनो, 1 ते 1.5 वर्षाची. तर या ठिकाणी पाली फुटत आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी संध्याकाळी मित्रांनो किडे येतात. जे आंब्याची नवीन पालवी असते ना त्याला छेडछाड करतात. त्यामुळे ही नवीन जी पाने येणार आहेत त्या पानांना किडे त्रास देतात आणि हे किडे पाणी कांडरून टाकतात. त्यासाठी आंब्याला क्लोरोफायरिफॉस 2 मिलीनं स्प्रे करायचा आहे. 4 दिवसाच्या अंतराने स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो. अशा स्टेजला पानं वगैरे कांडरणार नाहीत किडे, त्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे मोठी बी रोपे मिळतात, मध्यम बी मिळतात आणि छोटी बी मिळतात. चला आता दुसऱ्या रोपांकडे जाऊया. तर ही 2 वर्षाची रोपे आहेत आणि ती 3 वर्षाची आहेत आणि हे 1 ते 1.5 वर्षाचे आहेत. 3 फुटाचे आहेत मित्रांनो त्यात सुद्धा. आणि हे नारळ आहेत, ग्रीन डॉर्प, ऑरेंज डॉर्प. तर आपल्याला हे नारळ पाहायला येतात, ग्रीन डॉर्प आणि ऑरेंज डॉर्प. तर मित्रांनो, हे सुद्धा आपली आंब्याची रोपे चांगली आहेत लागवड करायला. बघूया, नवीन पालवी फुटलेली आहे याला. तर बऱ्याच ठिकाणी पालवी फुटत आहे. पालवी फुटल्यानंतर ते रोप चांगली ताल धरू लागते मित्रांनो. या ठिकाणी बघूया. तर शेतकरी मित्रांनो, हे अशा प्रकारे आंब्याच्या रोपांना पालवी फुटत आहेत. प्रत्येक रोपांना शेतकरी मित्रांनो दिसत आहे. या ठिकाणी सुद्धा येणार आहे बाहेर. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना आम्ही चांगल्या क्वालिटीची रोपे देतो आणि त्यांना मार्गदर्शनसुद्धा करतो. बघा, ही नवीन पालवी फुटत आहे या ठिकाणावरून. शेतकरी मित्रांनो, हे आहेत 3 फुटाची रोपे आहेत ही आंब्याची, बारक्या बॅगमध्ये. जवळजवळ 1.5 किलोची बॅग आहे. बघूया ह्याला
ब्रांचेस निघत आहेत. 1 आणि 2 ब्रांचेस आहेत या ठिकाणी आणि तिकडंसुद्धा 3 ते 4 ब्रांचेस निघत आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे कोणत्याही शेतकऱ्याला आंबा लागवड करायचा असेल तर शेतकऱ्यांना हा 2 ते 3 फुटाची रोपं चांगले आहेत लावायला. आणि ज्या शेतकऱ्यांचे रोडमध्ये रान गेले असेल, धरणात गेले असेल, त्या शेतकऱ्यांनी कृपया मोठी झाडे लावावीत, कारण त्यांना जास्त मोबदला मिळू शकतो. तर छोट्या रोपांना बाग लावण्यासाठी ही रोपे चांगली आहेत मित्रांनो. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. कोणत्याही शेतकऱ्याला आंब्याची रोपे लागत असतील तर त्या शेतकऱ्यांना आपण चांगल्या क्वालिटीची आंबा रोपे देऊया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.